पीक विमा मंजूर झालाय पण शेतकऱ्याच्या अकाउंटला का आला नाही याचं प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे. फक्त कागदावर पीक विमा मंजूर झालाय, शेतकऱ्याच्या अकाउंटला एकही रुपया आला नाही. नेमका पैसा गेला कुठं? शासन म्हणते मंजूर झालं, कंपनी म्हणते मंजूर झालं, पण शेतकऱ्याच्या अकाउंटला गेलं तर चेक करायला गेलं तर एकही रुपया जमा झालेला नाही. पण कागदावरच पीक विमा मंजूर झालाय का असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. चला तर जाणून घेऊया, पीक विमा मंजूर झालाय पण गेला कुठं याबद्दल सविस्तर आपण या चॅनलच्या माध्यमातून, शिवाजी क्लासेस ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून सर्व काही गोष्टीचं आपण निवारण करणार आहोत. माझ्या खात्यात अजूनही एकही रुपया जमा झालेला नाही, पण सरकार सांगते पीक विमा मंजूर झालाय. मग नेमका गेला कुठं? मग पैसे गेले कुठं? मी एक शेतकरी, माझा आवाज ऐकणारा माझा सरकारला प्रश्न आहे. मित्रांनो, आजही एकटा बोलत नाही, माझ्यासारखे हजारो शेतकरी हाच प्रश्न निर्माण करत आहेत की नेमका पीक विमा मंजूर झालाय तर नेमका पीक विमा मंजूर कुणाला झालाय? झाला तर शेतकऱ्याला झालाय, तर शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसा का आला नाही? असे लाखो शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. मोबाईलवर SMS येतोय, पैसे जमा झाले, पण बँकेत गेल्यावर खातं रिकामं दाखवत आहे. नेमका पैसा गेला कुठं? असं शेतकऱ्याच्या मनामध्ये एक आपुलकीची वाढ बघत असलेल्या बळीराजासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे की ही थट्टा नाही, आमच्या आयुष्याचा एक हक्काचे पैसे आहेत आणि आम्हाला या हक्काच्या पैशासाठी पीक विमा नेमका देणार काय? याला जबाबदार कोण आहे? शासन जबाबदार आहे का पीक विमा कंपनी जबाबदार आहे का जिल्हा निधी समिती याला जबाबदार आहे? नेमकं का तलाठी कार्यालय जबाबदार आहे? नेमकं कोण जबाबदार आहे? पीक विमा तर मंजूर झालाय, तर शेतकऱ्याच्या अकाउंटला का आलेला नाही? हे एक शेतकरी होता, संपूर्ण पीक गेलेला आहे. त्याने एकच आशा ठेवली, पीक विमा, पण आजही रिकामा हातानं उभा आहे. घरात पैसे नाहीत, कर्ज वाढले चाललंय. मुलाचे विचार, बाबा पैसे कधी येणार? मी काय उत्तर देऊ त्यांना? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारचा माझा थेट सवाल आहे, पीक विमा मंजूर झाला तर पैसे का नाही आले? कोण जबाबदार आहे? किती दिवस वाट बघावी लागणार आहे? असा बळीराजाच्या पद्धतीने हे करणार आहे. शेतकरी भीक मागत नाही, तो त्याच्या हक्काचे पैसे लढतोय आणि ते पैसे मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे आणि पीक उद्ध्वस्त झाले. अत्यंत बिकट परिस्थिती असताना सुद्धा शासन फक्त पीक विमा मंजूर झालाय म्हणतोय, पण शेतकऱ्याच्या अकाउंटला एकही रुपया आला नाही. फक्त बँकेत गेलं तर पासबुक घेऊन जर गेलं तर एकही रुपया जमा दाखवत नाही. नेमका पैसा गेला कुठं असा प्रश्न निर्माण होत आहे. तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा. अन्यथा म्हणजे नेमके कोणत्या शेतकऱ्याला पैसे आलेत आम्हाला पण कळायला पाहिजे की बाबा नेमके शेतकऱ्याला पैसे आले. शासन तर GR काढला म्हणतोय, शासन मंजूर झालाय 25% तुमचा अग्रिमचा विमा मंजूर झालाय. नेमका गेला कुठं? फक्त कागदावर फक्त काळी रेस केलेली आहे का असाही शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण. आपल्याला आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा म्हणजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचित करा आणि सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचित करा. म्हणजे आवाज जर उठवला तरच पीक विमा मंजूर झालाय का नाही, आपल्या अकाउंटला पैसे येणार आहेत. आज नाही तर उद्या शेतकऱ्याचा आवाज ऐकायला हवा आहे, पण तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही. अशा कुठे गेले पैसे? कुठे गेले? शेतकऱ्याचा सवाल आहे. आणि नेमके पैसे गेले तर नेमके गेले कुठं? तर शासन म्हणतोय आणि कंपनीला फोन लावला तर कंपनी म्हणते आमच्याकडून मंजूर झाला, आणि सरकारला विचारलं तर सरकार विधानसभेमध्ये म्हणतोय की आमचा पीक विमा मंजूर झालाय, अग्रिमचा पीक विमा मंजूर झालाय, 24चा झाला, 25चा झाला. नेमका गेला कुठं? याकडे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि सरकारला जबाब विचारला पाहिजे. नेमके शेतकऱ्याच्या अकाउंटला का डीबीटी फेल झालेली आहे का डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे येणार होते पण पैसे नेमके आले नाही का? नेमके डीबीटीचा प्रॉब्लेम आहे का शेतकऱ्याच्या अकाउंटचा प्रॉब्लेम आहे? शेतकऱ्याच्या अकाउंटला KYC करा आणि आधार लिंकिंग करा. शेतकरी बँकेत जाऊन चक्रा मारत आहे आणि मारता मारता त्यांच्या खिशातले रक्कम, जी काही रक्कम आहे ती खाली होत आहे आणि तरी पण शेतकऱ्याच्या अकाउंटला एकही रुपया पीक विम्याचा आलेला नाही. असं करता करता बँकेत पैसे जायचं,
पूर्ण दिवस घालायचा बँकमध्ये, केवायसी करायची, डीबीटी करायची आणि त्यांच्या अकाउंटमध्ये कुठलाही पैसा 1 रुपयाही आला नाही, 1 महिन्यात मंजूर होणार. आणि शासनाकडून असं विचारले जात आहे की बाबा तुम्हाला याजासहित तुमची रक्कम तुम्हाला देण्यात येईल, म्हणजे 25 दिवसामध्ये केल्यात येईल, पण कुठल्याही प्रकारची याजासहित नाही. तर आमची जे मुदत जे आमचं नुकसान झाले त्या नुकसानीचे भरपाईचे पैसे सुद्धा तुम्ही देत नाही सरकारला. थेट सवाल आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे की बाबा जे काही पीक विम्याचा मंजूर झालेला आहे ते सर्व शेतकऱ्याच्या अकाउंटला डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला मिळायला पाहिजे. असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, शेतकऱ्याबद्दल आवाज उठवण्यासाठी, शेतकऱ्या GR बद्दल, फार्मर ID त्याच्याबद्दल काही जे काही समस्या असतील तर आपल्या युट्यूब चॅनल पूर्ण माहिती देण्याचं सहकार्य सर्व शेतकऱ्याच्या वतीने करणार आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्यापर्यंत आणि सरकारपर्यंत आपला व्हिडिओ हा पोहोचला पाहिजे. जय हिंद.